नमस्कार स्वामी भक्तांनो. माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चैत्र महिना हिंदू नववर्षाचा पहिला महिना. हिंदू दिनदर्शिकेनुसार हिंदू नववर्षाची सुरुवात शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून होते. चैत्र नवरात्रीसोबतच या महिन्यात अनेक उपवास आणि सण साजरे केले जातात. हनुमान जयंती हा देखील या महिन्यात येणाऱ्या सणांपैकी एक आहे. हनुमान जयंती ही भगवान हनुमानाच्या जन्माचे प्रतीक आहे. हनुमान भक्ताद्वारे जगभरात हा उत्सव साजरा केला जातो. लोक मंदिरांना भेट देतात, हनुमानाची पूजा करतात, पूजास्थळे सजवतात, नवीन कपडे घालतात आणि उपवास करतात. भगवान हनुमान ज्यांना त्यांचे अनुयायी संकटमोचन म्हणूनही ओळखतात, भगवान हनुमान हे महादेवाचे अवतार मानले जातात आणि ते त्यांच्या अष्टसिद्धी आणि नवनिधीसाठी ओळखले जातात. तो शाश्वत ऊर्जा, निष्ठा आणि भक्तीचे प्रतीक आहे. भगवान हनुमानाची प्रार्थना केल्याने एखाद्याच्या जीवनात सुसंवाद, शक्ती आणि यश मिळते असे मानले जाते. त्यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला झाला होता. दरवर्षी चैत्र महिन्यात हनुमान जयंती साजरी केली जाते. तथापि यावर्षी या दिवशी एक अद्भुत योगायोग आहे. यावर्षी चैत्र शुक्ल पौर्णिमा तिथी मंगळवार 23 एप्रिल रोजी पहाटे 3:25 सुरू होईल. बुधवार 24 एप्रिल रोजी सकाळी 5:58 समारोप होईल. उदय तिथीच्या मान्यतेनुसार यावेळी हनुमान जयंती 23 एप्रिल मंगळवार रोजी येईल. हनुमान जयंतीच्या दिवशी चित्रा नक्षत्र आणि वज्रयोग तयार होतील. 24 एप्रिल रोजी पहाटे 4:57 वज्रयोग आहे. त्याच दिवशी चित्रा नक्षत्र रात्री 10:32 राहील. त्यानंतर स्वाती नक्षत्र येईल. पवन देवता आणि इतर देवतांच्या शक्तीमुळे हनुमानजी लहानपणापासूनच अत्यंत खोडकर स्वभावाचे होते. यामुळे तो कधी सूर्याला गिळतो, कधी तो ऋषीमुनींची तपश्चर्या भंग करत असे. त्यामुळे त्याला आपली शक्ती विसरण्याचा शाप मिळाला होता. रामायणात लंकेतील घटनेत जामवंताने त्याला त्याच्या शक्तीची जाणीव करून दिल्यानंतर हनुमानजी राक्षसाचे रूप घेऊन माता सीतेच्या शोधासाठी निघाले. रावणाची लंका जाळण्यापासून ते संजीवनी औषधी शोधण्यापर्यंत रामाच्या लंकेवर विजयाचे श्रेय हनुमानाला दिले जाते. हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की भगवान हनुमानाचा जन्म मंगळवारी झाला होता. यंदा हनुमान जयंती आश्चर्यकारकपणे एकाच दिवशी येत आहे. भगवान हनुमानाचा जन्म मंगळवारी झाला असल्याने लोक त्या दिवशी उपवास करतात आणि शूर बजरंगबलीची पूजा करतात. पण मित्रांनो, हनुमानाला शेंदूर का लावतात? त्यांना शेंदूर लावण्यामागचे कारण हे फार कमी लोकांना माहीत असावे. हनुमान हे संकट मोचन म्हणून प्रसिद्ध आहे, अर्थात संकट दूर करणारे. हनुमान जयंतीला यांच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. हनुमानाचा शेंदूर आणि शृंगार केला जातो यामागे एक रोचक कहाणी आहे. प्रचलित कथेनुसार एकदा हनुमानाला भूक लागली तर ते भोजनासाठी सीता मातेकडे गेले. तेव्हा त्यांनी माता सीतेला कुंकू लावताना बघितलं. तर त्यांनी हैराण होऊन विचारलं की माते, आपण कुंकू का लावतात? तेव्हा सीता मातेने सांगितले की हे शेंदूर आहे आणि हे लावल्याने आपल्या स्वामीचे आयुष्य वाढतात. हे ऐकल्यानंतर हनुमानाने विचार केला की चिमूटभर शेंदुराने स्वामीचे आयुष्य वाढतं, तर पूर्ण शरीरावर शेंदूर लावल्याने आपले स्वामी श्रीराम नेहमीसाठी अमर होतील. तेव्हा हनुमानाने संपूर्ण शरीरावर शेंदूर लावून घेतले आणि प्रभू श्रीरामाच्या सभेत पोहोचले. हनुमानाचा हे रूप बघून सर्व हसू लागले, परंतु श्रीराम स्वतः प्रती त्यांचे प्रेम बघून आनंदी झाले. त्यांनी हनुमानाला वरदान दिले की जो कोणी मनुष्य मंगळवार आणि शनिवार हनुमानाला तुपासह शेंदूर अर्पित करेल त्यावर स्वयं रामाची कृपा राहील आणि त्याच्या सर्व अडचणी दूर होतील. तसेच सीता मातेच्या शेंदुरामुळे अमर झाले हनुमान. नंतर लंका विजयानंतर प्रभू राम आणि सीता अयोध्येत आले.
तर वानर सेनेला विदाई दिली गेली तेव्हा हनुमानाला विदाई देताना सीतेने आपल्या गळ्यातील माळ काढून हनुमानाला घातली. बहुमूल्य मोती आणि हिऱ्यांनी घडवलेली माळ बघून देखील हनुमान प्रसन्न झाले नाही, कारण त्यावर प्रभू श्रीराम हे नाव लिहिले नव्हते. तेव्हा सीता म्हणाली की याहून मौल्यवान वस्तू तिच्याकडे कोणतीच नाही, म्हणून शेंदूर धारण करून आपण अजर अमर व्हा. तेव्हापासून हनुमानाला शेंदूर अर्पित केले जाऊ लागले. या शेंदुरामुळे हनुमान अजर आणि अमर झाले आणि अशा प्रकारे हनुमानाला शेंदूर लावण्याची प्रथा सुरू झाली. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.